सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी विविध पार्ट्यांचं आयोजन केलं जातं। मात्र या पार्ट्यांमध्ये समाविष्ट होणारे जे तरुण मंडळी आहे ती अनेक वेळा दारू पिऊन गाडी चालवतानाचे अनुभव आतापर्यंत आम्हाला अनेक वेळा आले असतील। मात्र यामुळे होणारे अपघात हे देखील एक भयावह चित्र आहे। हे चित्र थांबवण्यासाठी पुणे पोलिसांकडून येत्या 31 डिसेंबर रोजी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे आणि या नाकाबंदी दरम्यान तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताय का हे चेक करण्यासाठी थेट हे ब्रेथ ॲनालायझर मशीन जे आहे ते वापरण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर पुणेकर जे आहेत ते 31 डिसेंबरला संध्याकाळी पार्ट्यांच्या एका वेगळ्या मूडमध्ये असतील। मात्र पुणे पोलिसांचे वाहतूक पोलिसांचे कर्मचारी जे आहेत ते नाकाबंदी करताना आपल्याला पाहायला मिळणार आणि ती मशीन आपण जर बघितली तर हे ब्रेथ ॲनालायझर मशीन जी आहे ती तुम्हाला प्रत्येक वाहन चालकाला या पाईपमधनं एक हवा ब्लो करायची असेल आणि त्यात जर तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन नाही केलं म्हणजे जर तुम्ही मद्यप्राशन नाही केलं तर नो अल्कोहोल म्हणून असं जो सिग्नल आहे जो रीडिंग आहे ते या संपूर्ण मशीनवर येतं आणि जर अल्कोहोल आला तर याच्यातनं एक चलन देखील निघतं आणि त्यानंतर तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन केलंय हे यातनं स्पष्ट होतं। प्रत्येक ड्रायव्हरला खरं तर ही जी पिपेट आहे ज्याला आपण खरं तर ही फुंकनळी म्हणतो ती देखील नवीन देण्यात येते, कारण कुठल्याही ड्रायव्हरला तीच नळी वापरता येऊ नये, कुठले जंतू एकमेकाचे दुसऱ्याला ट्रान्सफर होऊ नये म्हणून नवीन पाईप जो आहे तो देखील लावण्यात येतो। माझ्यासोबत पोलीस उपायुक्त अमोल झेंडे आहेत। यंदा 31 डिसेंबरला सर काय कारवाई असणार आहे? ड्रिंक अँड ड्राईव्ह ब्रेथ ॲनालायझर आपण वापरतो आहोत, या मशीनचा नेमका उपयोग कसा आहे, याचं कॅलिब्रेशन झालेलं आहे का आणि हे रीडिंग कसं मोजलं जातं? याच्यामध्ये आपण जवळपास जी मशीन आहे ब्रेथ ॲनालायझर त्याच्यामध्ये आपण त्याचं कॅलिब्रेशन करून घेतो आपण त्याचं, आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस कोणत्याही इस्माचं आपल्याला डीडीचं जे रीडिंग्स वगैरे किंवा ती कारवाई करायची असतं आपण त्यावेळेस प्रत्येक इस्माला आपण नवीन ब्लोअर पाईप तो वापरतो, आपण यूज अँड थ्रो वापरतो। जी मशीन आहे ते ब्रेथ ॲनालायझर त्याच्यामध्ये रीडिंगचा एक कट ऑफ ठरलेला आहे, त्या रीडिंगच्या जर पुढे जर क्रॉस केलं तर असं समजलं जातं की याच्यामध्ये त्याने अल्कोहोलचं सेवन केलं आहे, दारूचं सेवन केलेलं आहे आणि मग आपण त्याच्यावरती खटला भरतो आणि आपण त्याच्यावरती कारवाई करतो। जे इसम असं उल्लंघन करतात त्याच्यामध्ये आपण लायसन्स सस्पेंडसाठी सुद्धा त्यांचा कॉम्पिटंट अथॉरिटीकडे आपण त्याचा प्रस्ताव पाठवतो आणि लायसन्स त्याचा आपण कॅन्सल करून घेतो। यंदा सर 31 डिसेंबरला पार्ट्यांचं अनेक ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। विशेषतः तरुण मंडळी जी असते ते अल्कोहोल कन्झम्पशनमध्ये अग्रेसर असते असं गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला दिसतंय। या तरुणाईला आणि समस्त पुणेकरांना वाहतूक पोलिसांकडनं काय आव्हान असेल? पुणे शहर वाहतूक विभागाकडनं आपलं एकच आवाहन करण्यात येतं याच्यामध्ये की स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात जाईल अशा प्रकारे दारू पिऊन किंवा अल्कोहोलचं सेवन करून आपण वाहने चालवू नका। ड्रंक अँड ड्राईव्हचे जे काही त्याच्याप्रमाणे आमच्या ज्या नाकाबंदी आहेत त्या ठराविक ठिकाणी लागल्या असतील आणि त्यावेळेस आपण जर कारवाई जर झाली तर त्यानंतर आपले लायसन्स पण त्याच्यामध्ये सस्पेंड होतं आणि परिणामी एखादा जीवसर त्याच्यामध्ये धोक्यात जातो। तर कृपा करून आपण दारू पिऊन वाहन चालवू नये हे आम्ही आवाहन करतो। सर एक प्रश्न असा उपस्थित होता या रीडिंगच्या मशीनमधून, अनेक वेळा जे तरुणाई आहे ती दारू प्यायल्यानंतर अनेक च्विंगम्स असतील किंवा मिंट असतील हे खातात, त्याच्यामुळे कुठेतरी अल्कोहोल रीडिंग याच्यातनं कमी होण्याची शक्यता आहे का ती लेवल सेम राहते? नाही, त्याच्यामध्ये आता वेगवेगळे फॅक्टर असतील परंतु मशीन आम्ही कॅलिब्रेशन केल्यामुळे बऱ्यापैकी ते रीडिंग क्लिअर येतं। आपण बघू शकतो की ही मशीन जी आहे ती 31 डिसेंबरला पुण्यातील अनेक चौकांमध्ये सगळे पोलीस कर्मचारी जे आहेत ते तैरामांना शोधण्यासाठी ही मशीनचा वापर करणारच आहेत। त्यामुळे पुणे पोलिसांकडनं आवाहन करण्यात येते की तुमच्या सेलिब्रेशनबरोबर तुमच्या उत्साहाबद्दल आम्हालाही सहकार्य करा आणि कुठल्याही वाहन दारू पिऊन चालवू नका। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।